चहाबरोबर गरम गरम साखर पोह्याची भरलेली प्लेट शुभाने त्याच्या पुढे आणून ठेवली तेव्हा लोणकढ्या तुपात तळलेल्या त्या पदार्थाचा खमंग वास खोलीत दरवळला. दिवसभराच्या श्रमाने त्याचे थकलेले मन एकदम प्रसन्न झाले. असे खाणे अनपेक्षितपणे पुढे आले म्हणजे बायको खुश आहे असे नसून नवऱ्याला खुश करण्यासाठी तिचा हा सारा खटाटोप असतो हे कुठल्याही सुज्ञ नवऱ्याला सांगावे लागत नाही. दीर्घ श्वास घेऊन त्या खमंग सुगंधाचा शेखरने आस्वाद घेतला. चमचाभर पोहे तोंडात टाकून त्याने हसून म्हटले, मागणी फार मोठी दिसते. ती हसली. ईशा, काहीतरीच. मागणी कसली असणार? तेच मी तुला विचारतो आहे. पण मी काही मागणार आहे हे कशावरून? प्लेटकडे दृष्टीनिर्देश करीत तो म्हणाला, देवापुढे नैवेद्य ठेवला की त्याच्या पाठोपाठ गाऱ्हाणे आलेच, आणि नैवेद्य जेवढा मोठा नि देवांच्या खास आवडीचा तेवढं मागणंही मोठं. तिने हसून पतिराजांकडे पाहिले आणि म्हटले, मोठे नाही नि लहान नाही. दुपारी वाण्याकडे सामान आणायला गेले होते, तिथं की नाही सुरेख पांढरे पोहे दिसले. तुम्हाला साखर पोहे फार आवडतात. त्याने मध्येच म्हटले, साखर पोहे फार आवडतात, पण लांबलचक प्रस्तावना बिलकुल आवडत नाही. काय असेल ते आपले चटकन सांगून टाकावे. थोडा वेळ स्तब्ध राहून तिने हलकेच म्हटले, सांगू? हे पहा. पाहणं 2 वर्षांपूर्वीच संपलं. आता ऐकतो आहे. बोला काय ते. तिने जरा भीत भीत लाडीकपणे म्हटले, मी कॉलेजात जाऊ का? त्याने एकदम आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. अन मग विस्मयाने म्हटले, कॉलेजात? म्हणजे हे कॉलेजचं वेळ कुठून शिरलं तुझ्या डोक्यात? त्याच्या प्रश्नापेक्षाही त्या स्वरात जो तीव्रपणा भरला होता त्यामुळे ती एकदम वरमली. तिने म्हटले, माझ्या हौशीखातर का मी शिकायचं म्हणते आहे. शिकून नोकरी केली तर तर संसाराला मदत होईल. सध्या खर्चाची किती ओढाताण होते आहे. संसाराचा गाडा तुम्हाला एकट्याला ओढावा लागतो आहे. तेव्हा त्याने मोठ्यांदा हसून चेष्टेने म्हटले, तेव्हा हा भारावलेला गाडा ओढायला तू मला मदत करणार आहेस? काही वाईट नाही, उत्तमच. संसार गाडा ओढायला एका बाजूला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला एक गाय. तिने चिडून मध्येच म्हटले, पुरे झाली तुमची चेष्टा. बायको मिळवती असली तर अगदी. त्याने मध्येच म्हटले, तर अगदी फारच उत्तम. मिळवती बायको हे आजच्या पुरुषाचं भूषण आहे. मुलगी एक वेळ रूप गुणांनी कमी असली तरी चालेल, पण ती मिळवती असली पाहिजे अशी विवाहेच्छू पुरुषाची प्रमुख अट असते. आपला प्रेमविवाह झाला म्हणून, नाहीतर तू मिळवती नाहीस या सबबीवर तुला नापसंत करणार होतो मी. शुभे, तू आपल्या रूपागुणांनी मला मोह पाडून माझं मोठं नुकसान केलंस बघ. आपल्या सौंदर्याच्या स्तुतीने ती खुलली, पण थट्टा करता करता तो मूळ मुद्द्यापासून दूर जातो आहे असे पाहताच मान उडवून फुरंगटून तिने म्हटले, स्तुती पुरे झाली. हां, नीट काय ते सांगा ना. तू नीट विचार करून पहा ना. हे शक्य आहे का? का का शक्य नाही? संसार सांभाळून बायका शिकत नाहीत वाटतं. मी संसार सांभाळून शिकेन. तुमची यत्किंचितही अडचण होऊ देणार नाही. माझी अडचण राहू दे ग, पण कॉलेजच्या खर्चाची अडचण कशी सोडवणार तू? मी केलाय त्याचा विचार. ती नको काळजी तुम्हाला. सध्या माझे दागिने मोडून कॉलेजचा खर्च भागवायचा आणि मग मला नोकरी मिळाली की त्या पैशात पुन्हा दागिने करता येतील. तो मोठ्यांदा हसला नि मान डोलावून त्याने म्हटले, छान, फारच छान. शिक्षणासाठी दागिने मोडायचे नि दागिन्यांसाठी नोकरी करावयाची. विळा मोडून खिळा नि खिळा मोडून. वाह, काय अर्थशास्त्र आहे तुझं. अर्थमंत्र्यांच्या जागा यापुढं बायकांनाच दिल्या पाहिजेत.
त्या चेष्टेने त्याचा नकार तिला स्पष्ट दिसत होता. ज्या आर्थिक अडचणीचा आपण एवढ्या गंभीरपणे विचार करतो आहोत याची याला बिलकुल फिकीर नाही, याचा तिला विषाद वाटला. तिने संतापाने म्हटले, मी जाणून होतेच तुम्ही कधी कधी हो म्हणणार नाही. जुनाट मतं आहेत तुमची. बायकोनं नोकरी करणं तुम्हाला कमीपणाचं वाटतं. बायकोनं नोकरी केली तर तुमच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसतो. तुम्ही स्वतः दैन्यावस्थेत राहाल आणि बायकोलाही जन्मभर त्याच अवस्थेत ठेवाल, पण तिला शिकवून कधी नोकरी करू देणार नाही. कळलं तुमचं मन? बोलता बोलता निराशेने तिचा कंठ दाटला. डोळे भरून आले. त्याचे मन तिला कळले होते की नाही कोण जाणे, पण तिचे मन मात्र त्याला या क्षणी स्पष्ट कळून आले. ती संसारात सुखी नाही, संतुष्ट नाही, अतृप्त आहे याची त्याला प्रथमच जाणीव झाली. आणि ही जाणीव त्याच्या हृदयाला टोचली. त्याने सभोवार नजर टाकली. एका 3 मजली बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरच्या 7 नंबरच्या खोलीत तो राहत होता. 2 छोट्या खोल्यांचा तो ब्लॉक काही अगदीच वाईट नव्हता. खोल्या लहान होत्या ही गोष्ट खरी, पण एवढी जागा तरी आजकाल मुंबईत मिळते आहे कुणाला? त्या जागेत गेली 20 वर्षे राहत असलेला, त्याच्याच ऑफिसात असलेला एक कारकून पेन्शन घेऊन आपल्या गावी गेला म्हणून सुदैवाने अन त्या कारकून महाशयाच्या कृपेने ही एवढी जागा तरी त्याला मिळाली. अन 2 माणसांच्या संसाराला जागा तरी केवढी हवी? समोर भिंतीच्या कडेला एक लोखंडी कॉट होती. त्यावरच्या गाद्यांवर अंथरलेली निळ्या पांढऱ्या चौकटीची चादर मोठी, सुबक, स्वच्छ नि अगदी नितळ होती. कॉट खाली कपड्यांनी भरलेल्या 3 मोठ्या बॅगा होत्या. गॅलरीच्या दाराकडे डाव्या बाजूला मोठ्या खिडकीखाली एक टेबल नि 2 खुर्च्या होत्या. टेबलाच्या डोक्यावर भिंतीवर पुस्तकांनी भरलेले एक लोखंडी शेल्फ होते. पलीकडे एक काचेचे कपाट होते. स्वयंपाकघरात भांडी, डबे, काच सामान, पाकसिद्धीची रोजची गरज भागवणारे जरूर ते सर्व साहित्य होते. लग्नानंतर शुभानेच ते आपल्या आवडीप्रमाणे निरखून पसंत करून घेतले होते. महिना 190 रुपये पगार मिळवणाऱ्या तरुणाच्या संसारात यापेक्षा अधिक ते काय असणार? आणि इंटर सायन्स झालेल्या तरुणाला तो कितीही हुशार, बुद्धिमान ती तडफदार असला तरी सुरुवातीला यापेक्षा जास्त पगार कोण देणार? आपले शिक्षण, आपला पगार, आपली स्थिती कशी आहे याची पूर्ण माहिती शुभाला होती. आपल्या प्रेमात पडल्यामुळे तिची विचारशक्ती जर त्यावेळी पांगळी झाली असेल आणि आपली स्थिती उघड असूनही प्रेमामुळे तिला दिसली नसेल तर तो काही आपला दोष नाही असे त्याला वाटे. तसे पाहिले तर खरोखरच आपल्या संसारात काय कमी आहे? आजूबाजूच्या लोकांपेक्षा आपला संसार, आपली राहणी कितीतरी चांगली आहे. आपणाला मिळणाऱ्या पगारात खाणे-पिणे, कपडा लत्ता, जीवनाला आवश्यक असणाऱ्या साऱ्या गरजा सुलभ तऱ्हेने भागवल्या जात आहेत. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण तिची प्रत्येक हौस पुरी करीत आहोत. आपणाकडून शक्य तितके सुखी करण्याचा, तिला आनंदात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. पण एवढे करूनही ती सुखी नाही, अतृप्त आहे हे आता कळताच त्याला दुःख झाले. त्याचा उत्साह भंग झाला. त्याच्या मनात आले, अतृप्ती आणि असमाधान वृत्ती ही स्त्रीची नैसर्गिक प्रवृत्तीच असावी. स्त्रीला आपला संसार परिपूर्ण आहे असे कधीच वाटत नाही. मग ती या अशा चाळीत राहणारी असो किंवा मलबार हिलवरच्या बंगल्यात राहणारी असो, संसाराच्या तिच्या अपेक्षा सतत वाढत असतात. तिला कितीही मिळाले तरी अजून काहीतरी कमी आहे, अजून काहीतरी हवंय ही भावना स्त्रीच्या मनातून कधी जातच नाही. लढाईमुळे वाढलेल्या महागाईचा आपल्या संसारावर थोडा बहुत परिणाम झाला आहे आणि कित्येक बाबतीत काटकसर करावी लागते आहे ही गोष्ट खरी आहे. शुभाचा स्वभाव जात्याच खर्चिक, तसाच विभवेच्छुक नि डामडौल प्रदर्शक असल्यामुळे ही काटकसर तिला जाणवत असावी हे सुद्धा कबूल.
पण महागाईचा परिणाम काय आपल्या एकट्याच्याच संसारावर झाला आहे? आणि ही महागाईची परिस्थिती का कायमची राहणार आहे? शिवाय आपल्या नोकरीला नुकतीच कुठे 6 वर्षे झालीत. सुरुवातीला पगार कमी असला तरी नोकरी वाढत्या पगाराची आहे. कंपनी चांगली आहे. हळूहळू पगार वाढेल. वरची जागा मिळेल. नोकरी करून कॉलेजात नाव घालण्याची त्याचीही इच्छा होती. पण सध्या कंपनीच्या लॅबोरेटरीत तो काम करीत होता आणि त्या कामावर त्याला सकाळी 9 वाजता जावे लागे. शिवाय कामही अतिशय दगदगीचे होते. पण पुढे खाते बदलले तर पुढचे कॉलेज शिक्षण घ्यायची आशा त्याने मनाशी बाळगली होती. पण सध्या आहे ही स्थिती त्याला मोठी बिकट अगर ओढगस्तीची वाटत नव्हती. संसारी स्त्रीने नोकरी करू नये अशा मताचा काही तो नव्हता. पण तशीच खास गरज पडली अगर तशीच आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच करावी असे मात्र त्याचे मत होते. आणि तशा तऱ्हेची बिकट परिस्थिती तितकी निकड स्वतःच्या संसारात त्याला कुठे दिसेना. पण त्याला दिसली नाही तरी शुभाला दिसत होती ना. पुरुषांची मते कितीही प्रखर प्रज्वलित असली तरी पत्नीच्या अश्रुस्पर्शाने ती थंडगार पडतात. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहताच तो चटकन उठला. स्वतःची मनस्थिती लपवून तिला जवळ घेत त्याने समजावणीच्या स्वरात म्हटले, शुभा, वेडे, एवढा त्रागा कशासाठी? अगं, जरा गंमत केली तुझी. तुला कॉलेजात जायची हौस आहे ना? जा, खरंच जा तू. तिने साश्रू नजरेने त्याच्याकडे पाहिले नि म्हटले, पण तुम्हाला आवडत नाही ना? तिचे डोळे पुशीत त्याने म्हटले, तुझ्या डोळ्यातले हे अश्रू बघायला नाही आवडत. बाकी सगळं काही आवडतं. आणि वेडाबाई, नवऱ्याला सुखी करण्याचा, त्याला मदत करण्याचा नि आपला संसार अधिक वैभवपूर्ण करण्याचा मार्ग बायकोनं शोधून काढला तर ते कुठल्या नवऱ्याला आवडणार नाही? त्या शब्दाने तिच्या चेहऱ्यावरची निराशा लुप्त झाली आणि तिथे प्रसन्नता पसरली. तिच्या अतृप्तीचे शल्य क्षणापूर्वी त्याच्या हृदयाला टोचले होते, पण आता तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या इच्छापूर्तीच्या समाधानाने ते शल्य बोथट होऊन गेले. विषाद नाहीसा झाला. ती उल्हसित मनाने बोलू लागली तेव्हा त्याच्या मनातील उरले सुरले विरोधी विचारही वावटळीसारखे उडून गेले. कारंजातून उडणाऱ्या तुषारासारखे तिचे लाडीक लाघवी बोलणे ऐकताना त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. तिने म्हटले, मी पत्र पाठवून पुण्याहून माला बोलवून घेणार आहे. घेऊ ना? घरात कुणीतरी पाहिजे नाही का? आपल्यासाठी सासूला निष्कारण त्रास द्यावा हा विचार त्याला पसंत नव्हता. शिवाय घरात एक माणूस वाढले की तितकाच खर्चही वाढणार. पण पुन्हा हे सर्व सांगून बायकोला नाराज करण्याचा त्याला धीर होईना. म्हणून म्हटले, हे बघ, तुला योग्य वाटेल ते कर. तुझ्या गृहराज्य व्यवस्थेत मी कशाला ढवळाढवळ करू? त्यांना त्रास होणार नाही एवढं पहा. तिला मुळीच त्रास वाटणार नाही. सुनेजवळ राहण्यापेक्षा लाडक्या मुलीजवळ राहणे तिला जास्त आवडेल. 5-6 दिवसांनी शुभाची आई आली. लेकीच्या पत्रातल्या संदिग्ध मजकुरात तिला कसलीशी गोड चाहूल लागली होती. पोरीला सासू नाही, अशा वेळी पोरीजवळ कुणीतरी वडील माणूस हवंच. कुणाकुणाचे डोहाळे भारी जीव घेणारे असतात. या विचाराने ती पत्र मिळताच आली. पण येऊन ठेपल्यावर काही वेगळाच रंग पाहिल्यावर तिचा काहीसा अपेक्षाभंग झाला. तिने मुलीला धमकावून विचारले, शुभे, सोन्यासारखा संसार करायचा सोडून आता कसलं शिकतेस? काय नडलंय शिकायचं? आणि शेखर, तुम्हीही तिच्या नाचण्यानं काय नाचता? शेखरने हसून म्हटले, तिच्या नाचण्यानं नाही नाचलो तर उद्या तुम्हीच म्हणाल जावई मुलीला छळतो. जावयाचा विनोदी स्वभाव आणि खेळकर वृत्ती सासूबाईंना अपरिचित नव्हती. त्यांनी म्हटले, रीतीच्या गोष्टीला कुणी काही म्हणत नाही. लग्नाला आता 2 वर्ष होऊन गेली, पण अजून. तो हसला. सध्या पंचवार्षिक योजना चालू आहेत ना जिकडं तिकडं, तेव्हा आम्ही.
शुभाने डोळे वटारून त्याच्याकडे पाहिले तसे पुढचे शब्द त्याने गपकन गिळून टाकले अन तो म्हणाला, मा, शुभाला शिकण्याची हौस आहे तर शिके ना, आणि तिनं खूप शिकावं अशी मलाही हौस आहे. सासूबाईंनी म्हटले, मिया बीबी राजी. अन त्या हसल्या. कॉलेज सुरू व्हायच्या आदल्या दिवशी तो नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसमध्ये जायला निघाला तेव्हा तिने कॉट घालून बॅगेतून तांबडी चौरस मखमली डबी काढून त्याच्या हातात देत म्हटले, उद्या फॉर्मनी फी द्यायला हवी, संध्याकाळी येताना पैसे घेऊन या. त्याने डबी उघडली. वरचा गुलाबी कागद बाजूला केला. आज सोन्याच्या जाळीच्या बांगड्या लखलखत होत्या. तिच्या नकळत गेली 2 वर्षे थोडे पैसे साठवून त्याने आपल्या पसंतीनुसार या बांगड्या करवून घेतल्या होत्या नि दिवाळीच्या दिवशी तिला भेट देऊन आश्चर्यचकित करून सोडले होते. त्या बांगड्यांकडे त्याने थोडा वेळ टक लावून पाहिले आणि मग एखादी गोड स्मृती न्याहाळून पुन्हा हलकेच हृदयमंजुषेत लपवून ठेवावी तशा त्या बांगड्या त्याने पुन्हा कागदात नीट गुंडाळल्या नि पेटी बंद करून तिच्या हाती देत म्हटले, या सध्या राहू देत, पैशाची दुसरी काहीतरी व्यवस्था मी करतो. पैशाची व्यवस्था करतो म्हटले तरी ती करणे सोपे नाही हे त्याला माहीत होते. त्या दिवशी त्याने आपल्या ऑफिसमधल्या एका मित्राकडून उसने पैसे आणून तिची फी भरली. वेळेला गरज भागली तरी ते पैसे केव्हा ना केव्हा तरी फेडणे प्राप्तच होते. 3 वर्ष कॉलेजचा खर्च शिवाय घरात एक माणूस वाढल्यामुळे घर खर्चही वाढणार हे उघड होते. हा सर्व खर्च भागवायचा म्हणजे नोकरी सांभाळून काहीतरी उद्योग बघणे प्राप्त होते. 4-5 दिवस त्याने या प्रश्नाचा विचार केला नि मग एक दिवस पहाटेच्या दूध केंद्रावर नोकरी धरली. शुभाच्या शिक्षणापायी आपल्याला हे कष्ट करावे लागत आहेत याची तिला जाणीव होऊ नये म्हणून ती काही बोलण्यापूर्वी पहिल्या दिवशी त्यानेच म्हटले, घरी बिछाण्यावर आळशासारखे लोळत पडायचे ते आपले दूध केंद्रावर जाऊन बसेन. शिवाय तू आता अभ्यासासाठी उठशीलच, तुझ्याबरोबर मीही उठेन. पण तो जे लपू पाहत होता ते तिच्या हृदयाला कळत होते. रात्री तो वाटेल तितका वेळ जागू शकतो पण पहाटे उठणे त्याला जमत नाही नि आवडतही नाही हे तिला माहीत होते. त्याला सकाळी जरा लवकर उठवायला गेले तर डोळे घट्ट मिटून म्हणे, जरा 5 मिनिटं झोपू दे ना प्लीज. असे म्हणताना त्याच्या स्वरात जे बालसहज आर्जव उमटत असे त्याची तिच्या कानांना चांगली सवय झाली होती. पहाटेच्या प्रहरी जागेपणी डोळे मिटून पडण्यात त्याला अपरिमित सुख वाटत असे हे तिला माहीत होते. हे सुख त्याने दूर ढकलले. आपल्यासाठी करीत असलेल्या या स्वार्थ त्यागाची, त्याच्या उत्कट प्रेमाची तिला जाणीव झाली. ती जाणीव तिच्या प्रत्येक कृतीत उमटू लागली. सकाळी तो ऑफिसमध्ये जाई त्यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असे, पण ही उणीव ती संध्याकाळी भरून काढी. तो ऑफिसातून परते त्यावेळी रोज अगदी न चुकता दारात त्याचे हसत मुखाने अन सप्रेम नजरेने स्वागत करी. त्याने उतरवलेले कपडे जागच्या जागी व्यवस्थित ठेवी. चहाबरोबर रोज नवीन नवीन खाणे तयार करून ठेवी. जेवणाच्या वेळी दक्षता राखी. फुलाभोवती भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी ती त्याच्या भोवती सारखी भिरभिरत राही. पहाटे त्याच्या आधी ती उठे, चहा तयार करी नि मग त्याला उठवायला जाई. निद्रा सुखेत मग्न असलेल्या त्याच्या शांत समाधानी चेहऱ्याकडे टक लावून पाहत उभी राही. टेबलावर असलेल्या दिव्याच्या तिरकस प्रकाशात त्याच्या श्यामल रेखीव चेहऱ्याची रेखा न रेखा उमटून दिसे. एखाद्या सुंदर शिल्पाकृतीप्रमाणे दिसणाऱ्या त्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या पूर्वस्मृती उसंबळून येत. हा आपला आहे असा अभिमान तिच्या हृदयात उफाळे, वत्सल रस पाझरे. त्याला उठवण्याचे तिच्या अगदी जीवावर येई, पण शेवटी नाईलाज म्हणून उठवावे लागे. रात्री जेवणानंतर एखादे मासिक अगर पुस्तक घेऊन तो कॉटवर वाचित पडला की ती टेबलाजवळ अभ्यासाला बसे. पण अभ्यास करता करता त्याच्या नजरेतला भाव तिच्या लक्षात आला की चटकन पुस्तक बंद करून उठे.
तिच्या या तत्परतेमुळे आणि भावनाविष्कारामुळे त्याचे हृदय पुलकित होई. अशावेळी तो कधी कधी चेष्टेने म्हणे, कॉलेजात नवऱ्यावर एवढं उत्कट प्रेम करायलाही शिकवतात हे माहीत नव्हतं बुवा. ती लाडीकपणे म्हणे, नसायचेच माहीत. स्वतःजवळ सुगंध आहे याची फुलाला कुठं दाद असते. माझं हे उत्कट प्रेम तुमच्या स्वार्थ त्यागाचं नि श्रमाचं फळ आहे. तो हसून म्हणे, लब्बाड, मला बनवतेस काय? हे फळ तुझ्या आकांक्षा पुरतीचं आहे. ती निरुत्तर होई, पण दिलखुलास हसे. कधी कधी अभ्यास संपवून बिछाण्याकडे वळायला तिला 12 वाजून जात. तिची वाट बघून तो झोपी गेलेला असे. तिला ते जाणवे. मग पहाटे तो उठला की दिलगिरी प्रदर्शित करून ती हलकेच म्हणे, काल दुपारी अभ्यासाला वेळच मिळाला नाही मला. मला आपल्या इथं काम पडू नये म्हणून शक्य तेवढं सगळं मीच करते. ती घरच्या कामाकडे दुर्लक्ष करीत नाही. सगळे स्वतःच करते हे न सांगता सुद्धा त्याला कळत असे. कारण घरची टापटीप व्यवस्था पूर्वी इतकीच उत्कृष्ट असे. प्रत्येकावर तिचा हात फिरलेला दिसे. खाण्याचे पदार्थ आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामधील बरेचसे पदार्थ तिच्याच हातचे असत. बाजारहाट वगैरे पूर्वीच्या कुठल्याही कामात हेळसांड होत नव्हती. तिच्या या कार्यक्षमतेचे त्यालाच नव्हे तर तिच्या आईलाही मोठे कौतुक वाटे. आपल्या लेकीचा हा खेडीमेडीचा संसार, दोघांचे एकमेकावरील उत्कट प्रेम पाहून तिला धन्यता वाटे. तिची इंटरची परीक्षा झाली. ती 2ऱ्या वर्गात आली. त्याच्या श्रमाचे नि प्रेमाचे तिने चीज केले. त्याने तिचे कौतुक केले. त्यावर तिने हसून म्हटले, इश्य, एवढं काय अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं ते? तो हसला. अगं, पुढं नवऱ्याच्या डोक्यावर चढू नयेस म्हणून आधीच हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवतो आहे. हळूहळू तिचा अभ्यास वाढला. पण तिची कार्यक्षमता, उत्कट प्रेम नि भावनाविष्कार कमी झाला नव्हता. दिवसामागून दिवस कसे भराभर निघून जात होते. 2 वर्षे केव्हा कशी निघून गेली ते समजले सुद्धा नाही. शुभा BA झाली. 2रा वर्ग मिळण्याची खात्री असल्यामुळे तिने नोकरीसाठी आधीच खटपट चालवली होती आणि पास झाल्याबरोबर नवीन निघालेल्या एका खाजगी शाळेत तिला असिस्टंट हेडमिस्ट्रेसची जागा मिळाली. पहिल्या पगाराचे 200 रुपये घेऊन एके दिवशी संध्याकाळी ती घरी आली तेव्हा तिचे मन आनंदाने नि अभिमानाने फुलून निघाले होते. पर्समधून पैसे काढून तिने टेबलावर ठेवले नि आपल्या प्रथम अपत्याकडे पाहणाऱ्या मातेच्या नजरेने त्या पैशांकडे कितीतरी वेळ पाहत राहिली. मुलीच्या श्रमाचे चीज झालेले पाहून मानाही मोठे समाधान वाटले. शेखर ऑफिसातून येतात त्याच्या पुढे नोटा करून तिने हसत म्हटले, ह्याचं काय आणायचं सांगा. त्याने म्हटले, तुला आवडेल ते. एखादा दागिना, साडी. तिने म्हटले, नाही, कोच, खुर्च्यांचा सेट. अन पहिल्या पगारात मऊ मऊ कोच, खुर्च्या घरात आल्या. 2ऱ्या पगारात आरशाचे मोठे कपाट आले. एका पगारात त्याचा एक सुंदर सूट झाला. सूट तयार होऊन झाल्याबरोबर तिने तो त्याला घालण्याचा आग्रह केला. त्याने तो परिधान केल्याबरोबर तिने मोठ्या अभिमानाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्याकडे म्हणजे सुटाकडे, नवऱ्याकडे नव्हे. त्या सुटावर नजर खिळवून तिने म्हटले, किती सुंदर दिसतो. हे आपणाला उद्देशून आहे असे समजून त्याने चेष्टेने म्हटले, कोण, मी? बघ हं, दृष्ट लागेल. तिने ओठांना मुरड घालून म्हटले, इश्य, मी सुटाचा सांगते आहे. किती सुंदर कापड आहे. अन मग त्या सुटाचे, कापडाचे नि स्वतःच्या खरेदीचे वर्णन तिने घरीदारी प्रत्येकाजवळ पुन्हा पुन्हा केले. जे सुटाच्या बाबतीत तेच इतर वस्तूंच्या बाबतीत. नवीन खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूचे प्रदर्शन करण्यात नि खुलवून वर्णन सांगण्यात अस्वाभाविक असे काहीच नाही. मानवी स्वभावाचा तो एक गुणधर्म आहे. पण हे प्रदर्शन आणि वर्णन करण्यात ही सर्व खरेदी आपणच आपल्या पगारातून करतो आहोत. हे वैभव,
ही उच्च राहणी आपल्यामुळेच प्राप्त होत आहे असे जे शुभा पुन्हा पुन्हा ध्वनित करी ते शेखरला थोडेसे विचित्र वाटे. क्वचित त्याचा डंखही त्याला जाणवे. घराचे वैभव वाढू लागले, त्याचबरोबर तिचा अभिमानही वाढू लागला. आपण आता मिळवत्या झालो आहोत या नवीन भावनेचे अंकुर तिच्या मनात रुजू लागले. पूर्वीच्या लीनतेच्या मृदू भावनांना ताठरपणा येऊ लागला. तिच्या मनाचा ऋतू हळूहळू बदलू लागला. पूर्वी तो येता दारात त्याचे हसत मुखाने स्वागत करणारी शुभा आता दारातच नव्हे तर घरात सुद्धा सापडत नसे. शाळा सुटल्याबरोबर घरी येणे तिला अशक्य नव्हते, पण तिला लवकर घरी परतण्याची आवश्यकता वाटत नव्हती. त्याला सुरुवातीला चुकल्यासारखे वाटे, पण तिला काही कामामुळे उशीर झाला असेल अशी तो मनाची समजूत करून घेई आणि सासूबाईंनी चहा घेण्याचा आग्रह केला तरी आधी न घेता तिच्यासाठी मुद्दाम थांबे. कधी ती अर्धा तास उशिरा येई तर कधी जेवणाच्या वेळेपर्यंत येतच नसे. मग तो वाट बघून कंटाळून सासूबाईंनी 3दा गरम केलेला चहा निमूटपणे घेई. खाद्यपदार्थांची प्लेट तशीच पडून राही. पोटात भूक असून सुद्धा ते त्याला खावेसे वाटत नसे. मग तो बाहेर निघून जाई. रात्री जेवणाच्या वेळी तो परते तेव्हा टेबलाजवळ शाळेचे कसले तरी काम घेऊन त्यात डोके खुपसून ती बसलेली असे. लहर असली तर काम आवरून ठेवून बोले, नाहीतर कामात तशीच मग्न राही. आणि मग तिचे काम संपण्याची वाट बघत बाजूला आरामखुर्चीत पडल्या पडल्या तो विचारात गढून जाई. जेवतानाही पुष्कळ वेळा तिचे लक्ष स्वतःच्या जेवणाकडे अगर त्याच्या जेवणाकडे नसे. ते टेबलावर पडलेल्या शाळेच्या कामात अगर लवकरच बीटीचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या बेतात गुंतलेले असे. रात्री जेवणानंतरही पुन्हा ती वह्या तपाशीत बसे. पूर्वी ती अभ्यासाला अशीच बसत असे, पण तेव्हा ती त्याच्या भावनांची जपणूक करी. आता तिचे कळत नकळत दुर्लक्ष होऊ लागले होते. सुरुवातीला त्याला वाटे नोकरीचा, शाळेच्या कामाचा नवीन उत्साह आहे तेव्हा उत्साहाच्या भरात होते दुर्लक्ष. पूर्वी सुद्धा अभ्यासाच्या भरात असे दुर्लक्ष होत असे. त्यावेळी असा तिला उशीर झाला की काही एक न बोलता तो टेबलावरचे घड्याळ हळूच तिच्या पुढे सरकवी. ती घड्याळाकडे बघे नि दचकून जीभ चावून झटकन उठे. तोच प्रयोग आता त्याने केला. प्रयोग तोच होता, व्यक्ती तीच होती, पण भावनेत बदल झालेला त्याला दिसला. पूर्वीसारखे झटकन न उठता पुढे सरकवलेले घड्याळ घेऊन तिने दुसऱ्या कोपऱ्यात धाडकन उपडे ठेवले नि कपाळाला आठ्या घालून तोंड मुरडून त्रासिकपणे म्हटले, इथं माझ्या पुढं कामाचा ढीग पडलेला दिसतो आहे ना डोळ्यांना, तुम्हाला नाही उद्योग. उघड्या अंगाला पावसाळी थंडगार वारा झोंबावा तसे ते शब्द त्याच्या हृदयाला झोंबले. बरोबर होते तिचे म्हणणे. त्याला सध्या नोकरीशिवाय दुसरा उद्योग नव्हता. कारण तिला नोकरी लागल्यावर त्याने दूध केंद्रावरची नोकरी सोडली होती. तिचा उद्योग वाढला होता. नवे तिने तो वाढवला होता. शाळेच्या नोकरीखेरीज सकाळच्या एका कोचिंग क्लासमध्ये ती शिकवायला जात असे. असा या 2 कामांचाच तिला उद्योग होता. घरचा सगळा उद्योग तिने सोडून दिला होता. घरच्या कामासाठी तिने महिना 25 रुपये देऊन एक नोकर ठेवला होता. पण नोकर चुकारपणात हुशार असल्यामुळे पुष्कळशी कामे शेखरलाच करावी लागत. जे काम पूर्वी तो करू लागला की तिच्या सुगृहिणी मनाला अवघडल्यासारखे वाटे, शरमल्यासारखे वाटे, ते काम तो आता करीत असताना ती निसंकोच मनाने पाहत राही अगर दुर्लक्ष करी. पुष्कळ वेळा मा त्याबद्दल तिला बोलत, पण त्या बोलल्या की शुभा लगेच फणकाराने म्हणे, मग केलं म्हणून बिघडलं कुठं, स्वतःच करताहेत. पूर्वीसारखी 24 तास त्यांच्या दिमतीला राहायला मी रिकामी नाही. माय लेकीच्या संभाषणात तो भाग घेत नसे, पण अशी संभाषणे आपल्या पश्चातही होत असली पाहिजेत हे त्याला कळे. कारण शुभाच्या बदललेल्या वर्तनाची झळ तिच्या आईलाही लागत असलेली त्याला दिसून येई. लेकीचे वर्तन आणि त्यामुळे त्यांच्या मनाची चाललेली ओढाताण त्याला दिसत असे.
पूर्वीपेक्षा त्या आपल्याशी जास्त जिव्हाळ्याने वागतात हे पण त्याला कळे. म्हणूनच कुठल्याही बाबतीत शुभाशी वाद न घालता आपल्या मनाची व्यथा लपवून शक्य तितक्या हसऱ्या चेहऱ्याने तो घरात वावरे. ऑफिस सुटले की त्याला घरी येण्याची पूर्वीसारखी ओढ आता राहिली नव्हती. तो कधी उशिरा घरी येई तर कधी बाहेरच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चहा घेऊन मित्राच्या घरी गप्पा मारीत बसे नि जेवणाच्या वेळी परते. घरात पाऊल टाकताना एखाद्या कुबट कोंदट जागेत शिरतो आहोत असे त्याला वाटे. प्रखर विद्युत प्रकाशात झळकणाऱ्या साऱ्या वस्तूंचा त्याला तिटकारा येई. मऊ मऊ कोसावर बसणे त्याला नकोसे होई. या वैभवानेच आपल्यानी शुभाच्या मध्ये वितुष्ट आणले असे काहीसे त्याला वाटे. त्याच्या मनात कडवटपणा भरू लागला. हळूहळू तो घराबाहेर जास्त वेळ काढू लागला. मित्रांच्या सहवासात आनंद शोधू लागला. शाळेत कॉलेजात असताना त्याला पत्ते खेळण्याचा विलक्षण छंद होता. त्यावेळी ब्रिज खेळण्यात तो पटाईत होता. तो जुना छंद जिवलग मित्रासारखा या ऐनवेळी पुढे आला. रात्री जेवणानंतर तो पत्ते खेळायला जाई नि उशिरा परत येई. सुट्टीच्या दिवशी तर बहुधा सबंध दिवस बाहेरच राही. हातातल्या पत्त्याबरोबर मनाच्या आनंदासाठी तोंडात सिगरेट आली नि वागण्यात बेफिकिरी आली. त्याची ही बेपर्वाईची वागणूक नि वाटेल तेव्हा वेळी अवेळी घरी येणे तिच्या मनाला झोंबे. तिला वाटे आपण आता मिळवत्या झालो, संसाराचा भार उचलू लागलो तसा हा बेफिकीर बनला. जणू काही संसार त्याचा नाहीच असेच तो वागतोय. आपण नोकरी करतो आहोत हे त्याला खपत नाही. त्याच्यापेक्षा आपणाला जास्त पगार मिळतो आहे त्याचे त्याला वैषम्य वाटते. आपले वर्चस्व त्याच्या डोळ्यात खुपते. हा विचार मनात येताच तिच्या मनातल्या अढीला पीळ पडला नि त्याचा अवमान करण्याची, आपले वर्चस्व दाखवण्याची सुप्त इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली आणि ती क्वचित तिच्या बोलण्यातही व्यक्त होऊ लागली. दोघात अबोलाच असे. जेव्हा बोलत तेव्हा एकमेकांवर वाक्प्रहार करण्यासाठीच. झगडा सोडवण्यासाठी मध्ये पडत. पण न्यायाचा काटा निष्पक्षपातामुळे शेखरकडे झुके. शुभाची वक्रदृष्टी तिच्यावर वळे नि मग झगडा वाढे. त्या झगड्याचे पडसाद शेजाऱ्यांच्या भिंतीत उमटत. अलीकडे शेखर बराच वाळलेला दिसू लागला होता. खाण्यापिण्यात लक्ष नसल्यामुळे चेहऱ्यावरची सतेजता कुणाच्याही लक्षात येण्या इतकी कमी झाली होती. त्याच्या या प्रकृती बदलाचे खापर शुभा त्याच्या सिगरेटच्या आणि पत्त्यांच्या व्यसनावर फोडी. त्यात हल्ली त्याचे ऑफिसमधलेही काम वाढले होते. पुष्कळ वेळा अगदी उशीरपर्यंत तिथे काम करीत बसावे लागे. ऑफिसच्या काही कामासाठी त्याला मद्रासला जायचे होते. त्याच्या आदल्या रात्री त्याला घरी यायला बराच उशीर झाला होता. कामाच्या त्रासाने त्याचे डोके ठणकू लागले होते. जेवणासाठी तिष्ठत बसल्या होत्या. उशीर होण्याचे कारण सांगून दिलगिरी प्रदर्शित करीत त्याने 2 घास खाऊन घेतले नि डोके दाबून तो आराम खुर्चीत पडला. तेवढ्यात शेजारी कुठे गेलेली शुभा आत आली. माने म्हटले, शुभा, शेखरचं डोकं दुखतं आहे वाटतं, बघ जरा. त्याच्याकडे न पाहता तिने रागाने म्हटले, मोठे कष्ट करून आलेत की नाही? डोकं दुखत होतं तर आतापर्यंत पत्ते कुटीत बसायला कुणी सांगितलं होतं? यावं लवकर घरी. माने काही उत्तर देण्यापूर्वी शेखरने कडवटपणाने म्हटले, कशाला सांगता तिला? तिला आता नवऱ्याची पर्वा नाही. तो मेला तरी तिचं काही अडणार नाही. ती मिळवती आहे, माझ्यापेक्षा दुप्पट पैसे मिळवते आहे. शुभा मध्येच कडाडली. त्याचाच तुम्हाला मत्सर वाटतो आहे. माझे पैसे तुमच्या नजरेत खुपतात, पण मी पैसे मिळवते म्हणून तुम्ही सिगरेट पत्त्यात हवे तसे उधळता. मित्रांच्या टोळक्यात चैन करीत फिरता. बायकोच्या जीवावर चैन. ओरडल्या, शुभे शुभे, कार्टे, जरा भान ठेवून बोल. तुझं पाऊल घरात नसतं तर त्यांनी तरी आपलं मन कसं रिझवायचं? शुभा आईवर कडाडली. चढव, जावयाला आणखीन डोक्यावर चढव. आज सिगरेटनी पत्त्याच्या जुगारापर्यंत पोचलेत.
उद्या त्याच्या पुढची पायरी गाठतील. तो भडकून ओरडला, गाठीन, तशी इच्छा झाली तर तीही पायरी गाठीन. तिने म्हटले, इतक्या नीच मनोवृत्तीचे तुम्ही आहात हे मला आधी माहीत असतं तर तुमच्याशी मी लग्न केलं नसतं. त्याने उपहासाने म्हटले, मग आता घटस्फोट घे, कायद्यानं तशी सोय केलेली आहे तुला. पण तेवढ्यातच त्याच्या ऑफिसमधला एक मित्र दारात येऊन ठेपल्यामुळे पुढचे शब्द त्याच्या तोंडात राहिले. मन आवरून कपडे करून तो बाहेर गेला. 1.5 तासाने तो घरी परतला तेव्हा त्याच्या हातात सिगरेटचा एक मोठा डबा होता. खिडकीजवळ आराम खुर्चीत पडून त्याने तो सबंध डबा ओढून फस्त केला. सकाळी तो उठला तेव्हा शुभा नेहमीप्रमाणे क्लासला निघून गेली होती. मा संकोच वृत्तीने नि चिंताग्रस्त चेहऱ्याने घरात वावरत होत्या. रात्री जणू कसलेही वादळ झाले नाही अशा तऱ्हेने तो त्यांच्याशी बोलत होता. त्याने प्रवासाची तयारी केली नि जेवणानंतर सामान घेऊन तो घराबाहेर पडला. त्याला ऑफिसच्या कामासाठी मद्रासला जायचे आहे हे 8 दिवसांपूर्वीच त्याने घरात सांगितले होते. हे त्यांना माहीत होतं. तरी सुद्धा आता तो जाताच कसल्या तरी एका विचित्र भीतीने त्यांचे हृदय थरकले. त्याच्या रूपाने घरातला उरलासुरला आनंद निघून जात आहे असा त्यांना भास झाला. आपल्या मुलीचा दोष त्यांना दिसत होता. पण तो कसा घालवावा, तिचे दोष तिला कशा तऱ्हेने पटवून द्यावेत हे मात्र त्यांना कळेनासे झाले होते. कारण प्रत्येक सरळ गोष्टीकडे ती विकृत नजरेने पाहत होती. शिक्षणाच्या हौसेतून संसार सुखाला गिळणारा हा भलताच भस्मासूर उत्पन्न झालेला पाहून त्या गोंधळून गेल्या होत्या. आता या भस्मासुराला आवरायचे कसे हे त्यांना कळत नव्हते. शुभाचा दैनंदिन कार्यक्रम चालू होता. घरातले वातावरण सध्या शांतने काहीसे अबोध होते. कारण मा तिच्याशी जेवढ्याच तेवढेच बोलत. उरला वेळ महाभारत वाचित बसत. पण त्यांचे चित्त वाचण्यात नसून मुलीच्या भवितव्याच्या विचारात गुंतलेले असे. तिला उपदेशाचे 2 शब्द सांगावेत असे त्यांच्या मनात येई. पण आता नवरा दूर गेल्यानंतर कदाचित तिची विचारशक्ती ताळ्यावर येईल अशा आशेने त्या स्वस्थ बसत. शेखर गेल्यानंतर 4थ्या दिवशी त्यांच्या नावाचे पत्र आले. नेहमीप्रमाणे मुलाचे असेल असे त्यांना वाटले. पण पाकीट जाड होते नि पत्त्यावरचे हस्ताक्षर शेखरचे होते. शंका कुशंकाने त्यांचे मन थरारले. मटकन त्या कोचावर बसल्या. दिग्मूढ होऊन कितीतरी वेळ त्या पाकिटाकडे पाहत राहिल्या. नंतर धीर करून त्यांनी ते पाकिट फोडले नि डोळ्याला चष्मा लावून वाचायला सुरुवात केली. शेखरने लिहिले होते, सोबतचं हे पत्र वास्तविक शुभाच्या नावावर पाठवायला हवं. पण कदाचित न वाचता ती फाडून टाकील म्हणून हे तुमच्या नावावर पाठवीत आहे. शिवाय हे तुम्हीही वाचावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा हे वाचून शुभाला द्यावं. त्यांनी सोबतच्या पत्राची घडी उलगडली. प्रिय शुभा, कदाचित माझं तुला अखेरचंच पत्र असेल. इतक्या थराला गोष्टी जातील याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. तुला सुखीने संतुष्ट करण्याचा मी प्रयत्न केला. तेवढ्यासाठी सकाळच्या दूध केंद्राच्या नोकरीचे कष्ट घेऊन तुझं शिक्षण पुरं केलं. तुझ्यासाठी मी कष्ट केले यात मी विशेष काही केलं असं मुळीच नाही. मी माझं कर्तव्य छे पती पत्नींनी एकमेकांसाठी झीज सोसणं, कष्ट करणं ही दाम्पत्य जीवनातली एक नैसर्गिक भावना असते. पण तुझी इच्छा पूर्ण होऊन तू मिळवती होऊनही सुखी नाहीस आणि दुर्दैवानं मीही सुखी नाही. विवाहित स्त्रीनं नोकरी करू नये अशा मताचा मी नाही. पण पैसे कमावून संसार चालवणं हा पुरुष स्वतःचा धर्म आहे असं समजतो. त्यात त्याला आपण काही मोठा पराक्रम करतो आहोत, अगर उपकार करतो आहोत असं वाटत नाही. वृथा अभिमानाची भावना नसते. पण स्त्रीला ते एक गर्वाचं, अभिमानाचं साधन वाटतं. आणि जोपर्यंत अशी ही भावना तिच्या मनात कायम राहील, जरूर पडल्यास पतीच्या संसारात आर्थिक मदत करणं हा आपला सुद्धा एक धर्म आहे असं तिला वाटणार नाही, तोपर्यंत मिळवती स्त्री आपल्या संसारात कधीही सुख निर्माण करू शकणार नाही. वास्तविक
तुला नोकरी करण्याची काहीच जरुरी नव्हती, पण तुला गरज वाटली. गरज ही एक कधीही न संपणारी वाट आहे. गरजेची वाट कितीही चालत राहिली तरी संपत नाही. वैभव वाढवण्यासाठी तू नोकरी धरलीस, पण वैभव प्राप्तीत स्त्रीची आणि पुरुषाची दृष्टी फार वेगळी असते. वैभवाचा उपभोग घेणं, त्यातून शक्य तेवढा आनंद, सुख निर्माण करणं हा पुरुषाचा हेतू असतो. स्त्रीची दृष्टी प्रदर्शनाची असते. माझ्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप वाटतो. इतकी कटुता निर्माण झाल्यावर आपण एकत्र राहणं चांगलं आहे असं वाटत नाही. एकत्र राहून एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा अलग झालेलं चांगलं. घटस्फोट घेऊन तू सुखी होत असशील तर त्यालाही माझी तयारी आहे. गेल्या वर्षापर्यंत आपलं जीवन म्हणजे एक मधुर स्वप्न होतं. पण एखाद्याच्या नशिबात अपघातच फार असतात. ज्याने मला लाडात वाढवलं, माझ्याविषयी मोठ्या मोठ्या आकांक्षा बाळगल्या, त्या माझ्या मात्यापित्यांचं प्रेमळ छत्र एकदम नाहीसं होईल याची तरी मला कुठं कल्पना होती. पण रेल्वे अपघात झाला आणि एका रात्रीत मी पोरका झालो. उच्च शिक्षणाची स्वप्न विरली. मिळेल ती नोकरी धरावी लागली. ती जखम जणू भरून काढण्यासाठीच तू माझ्या जीवनात आलीस. पण उत्कट प्रेमाचा आस्वाद मिळतो तो हा दुसरा अपघात. चालायचंच. ते जाऊ दे. मी इथं मद्रासला बदली करून घेण्याच्या खटपटीत आहे. तू कुठंही असशील तिथं सुखी राहावीस हीच इच्छा आहे. तुला माना पुढे ते पत्र वाचवे ना. कोचाच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटवून त्या स्वस्थ पडल्या. शेखरविषयी वात्सल्य त्यांच्या हृदयात दाटून आले. नेत्र ओलावले. मुलीच्या भवितव्याच्या काळजीबरोबरच तिच्याविषयीचा क्रोध त्यांच्या मनात उमटला. संध्याकाळी शुभा शाळेतून आली तरी त्या कोचावर पडून होत्या. उठून काही करावे असा त्यांना उत्साह वाटत नव्हता. त्यांना झोपलेल्या पाहता शुभा लगबगीने जवळ गेली आणि त्यांच्याजवळ बसून त्यांच्या कपाळाला हात लावीत तिने म्हटले, मा, झोपलीस का ग? बरं नाही वाटत? मग तू उठू नकोस. मी पाहते घरातलं. तुला उपासच आहे. मी करते सारं. त्या काही न बोलता डोळे मिटून स्वस्थ पडून राहिल्या. शुभाने त्यांना कॉफी करून दिली. फराळाचे करायला घातले आणि स्वतःचे जेवण उरकले. मा बाहेर कॉटवर पडल्या होत्या. त्या कसल्या तरी विचारात मग्न होत्या. काम आटोपून शुभा बाहेर आल्यावर त्यांनी म्हटले, उद्या मी पुण्याला जाते. शुभाने घाबरून विचारले, का ग? काय झालं? त्यांनी म्हटले, व्हायचं काय? आता इथं 4 वर्ष राहिले. 3 वर्ष तुमचा सुखाचा संसार बघितला आणि गेल्या वर्षापासून चाललेले धिंदवडे पण पाहिले. डोळ्यांचं पारणं फिटलं. बोलता बोलता त्या उठून बसल्या. शुभाने म्हटले, पण मा, हे अलीकडं कसं वागतात तू बघतेस ना? त्यालाही बघते आणि तुलाही बघते. आता वीट आलाय त्या बघण्याचा. पण त्यांचा दोष तुला दिसत नाही. नाही कसा? त्याचा तर फार मोठा दोष आहे आणि त्याची तो वर्षभर फळं भोगतो आहे. शुभाने चढ्या आवाजात म्हटले, म्हणजे मीच वाईट? नाही, आता थोड्या वेळानं वाईटपणा मला येणार आहे. आजपर्यंत मी गप्प बसले. गेल्या वर्षापासून तुझी लक्षणं पाहते आहे. नोकरी करून 4 पैसे मिळवायला लागल्याबरोबर तुझे डोळे फिरले. साधा गृहिणी धर्म तू विसरून चाललीस. तुझा नवरा बिघडला नाही, तू त्याला बिघडवलंस. आपण मिळवते आहोत याची तुझ्या डोळ्यांवर धुंदी चढली. मिळवत्या स्त्रीला पत्नी धर्म पाळण्याचं वावडं आहे का? बिचारा येऊन तुझ्यासाठी तिष्ठत बसायचा. तुझं पाऊल सारा दिवस घराबाहेर. बरं, घरी असल्यावर तरी त्याच्याशी 2 शब्द गोडीनं कधी बोललीस? शिकत होतीस तेव्हा कशी सारा दिवस त्याच्या भोवती भोवती फिरत होतीस? आणि आता कधी 2 शब्द नाहीत. त्यानं घरी राहून काय तुझ्या या जमवलेल्या प्रदर्शनाकडे पाहत बसायचं? जो आनंद त्याला घरात मिळत नाही तो त्यानं बाहेर शोधला तर मी कधीही त्याला दोष देणार नाही.
त्याची प्रकृती किती खराब झाली हे डोळे उघडून कधी बघितलंस? कसला हा तुझा संसार? पैसे मिळवून आणतेस ते काही कुणावर उपकार करतेस? वेळ प्रसंग पडला तर स्वतः पैसे मिळवून आणून संसार चालवणं, नवऱ्याला मदत करणं हा पत्नीचा धर्म आहे असं आतापर्यंत आम्ही जुन्या बायका मानित आलो आहोत. आपल्या मोठ्या आजीची गोष्ट माहीत आहे ना तुला? कसलाचा चीक उडून आजोबांचे दोन्ही डोळे गेले. त्यानंतर शेताच्या वसुलीची, बाहेरची सारी कामं आजी करीत असे, पण पत्नी धर्म ती कधी विसरली नाही. माझ्यामुळं घर चालतं, संसार चालतो असा तिनं कधी गर्व केला नाही की आजोबांचा एका शब्दानं कधी अपमान केला नाही. उलट त्यांना ती किती जपत असे. आणि आजकालच्या तुम्हा मिळवत्या पोरींचा अभिमान उथळ पाणी आहे हे. कसलं हे तुमचं शिक्षण? व्यर्थ आहे सगळं. मा सारखे बोलत होत्या. शुभा एक शब्द न बोलता निमूटपणे ऐकत होती. आज त्या वृद्ध झाल्या होत्या. आतापर्यंत मनात साठवून ठेवलेला सात्विक संताप बाहेर असा उफाळून निघत होता की शुभाला मध्ये एकही शब्द बोलण्याचा धीर होत नव्हता. मनातले सर्व विचार बोलून टाकल्यावर थकून थरथरत त्या पुन्हा बिछाण्यावर आडव्या पडल्या. शुभा विचारमग्न झाली होती. बराच वेळ तिला विचार करू दिल्यावर त्याने म्हटले, शेखरचं दुपारी पत्र आलंय. समोरच्या कोचावर कुशन खाली आहे बघ. ती एकदम दचकली. पत्र घेऊन ते वाचले. मग वेगाने धावत जाऊन आईच्या कुशीत तोंड खुपसून तिने सदगरीत स्वरात म्हटले, मा, मी चुकले. मला शेखर हवेत. अन तिचे हुंदके अनावर झाले. त्या काहीच बोलल्या नाहीत. थोड्या वेळाने तिनेच रडत रडत म्हटले, मा, खरंच मी पुन्हा असं वागणार नाही. तुझ्या पायाची शपथ. त्याने गंभीरपणे म्हटले, बाई ग, पावसाचं पडणं नि स्त्रीचं रडणं सारखंच. पडायला लागला तर महापूर, नाहीतर सगळं कोरडं ठणठणीत. दोघांची शाश्वती नाही. शुभाने विचारले, मग काय करू मी? तूच सांग मा. पण मग लगेच टेबलाकडे जाऊन पत्रलेखनाचे साहित्य काढीत तिने म्हटले, नको नको, काय करायचं ते कळलं मला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या सुमतीगंधा या कथासंग्रहात समाविष्ट असलेली उथळ पाणी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. यामुळे तुमच्या आवडीच्या कथा, कादंबऱ्या जर कमेंटद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवल्यात तर त्या कथा फक्त मेंबर्ससाठी मी अवश्य वाचून दाखवेन. आणि हो, या व्हिडिओला हाईप द्यायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.